तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 14 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की लताने बनवलेले दागिने माया तोडून टाकते आणि लता या सगळ्याचा आळ सुमित्रावरती घेते. सुमित्रा लता यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात. जानकी त्या दोघींना थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्या दोघी काही थांबत नाही. जानकी म्हणते, आई तुला मुलगी म्हणून मी कधीच समजू शकले नाही ग, आणि आई तुम्ही मला सून म्हणून कधीच समजून घेऊ शकला नाहीत. मी तुमच्या दोघींना आई आई म्हणते, तुमच्या दोघींची मनं जपायचा प्रयत्न करते, पण तुम्ही तुम्ही मलाच दडपणाखाली टाकताय. मला आता या दडपणाखाली नाही राहायचंय. मीच आता हे घर सोडून जाते. जानकी घर सोडून निघून जाते. माया बाहेर येते आणि आपल्या माणसांना फोन लावते. माया म्हणते, जानकी घरातून गेलीये, हीच वेळ आहे, ती परत घरात यायला नको अशी व्यवस्था करा. जानकी घरातून बाहेर पडते आणि तिथे गुंड येतात. ते जानकीला मारतात. सुमित्रा लता तिथे येतात आणि जानकीला वाचवण्यासाठी पुढे धावत येतात. आता लता सुमित्रा यांची भांडणं जानकी थांबवून सुमित्राला ऐश्वर्याकडे कसं पाठवते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की माया ऐश्वर्याला फोन लावते आणि ऐश्वर्याला इथे काय चालू ते सगळं सांगते. ऐश्वर्या म्हणते, ती जानकी आहे, लता सुमित्रा यांना घरातून जाऊ देणार नाही, काहीतरी करावं लागेल. माया म्हणते, मी आहे ना, मी अजून भांडणं लावीन आणि सुमित्रा लता यांना घरातून बाहेर निघायलाच लावीन. माया फोन ठेवते आणि तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग विचारतो, कोणाचा फोन होता? मायाला वाटतं की सारंगने ऐकलं का काय. माया विचारते, तुम्ही ऐकलं का काही? सारंग म्हणतो, नाही, पण महत्त्वाचा फोन होता का? माया म्हणते, हो, आईचा फोन होता. आई म्हणत होती येतेस का. मी तिला म्हटलं नको, सण आहे, मी इथेच थांबते. सारंग म्हणतो, हो हो, इथेच थांबा ना. सारंग आपल्या मनातलं प्रेम आडून आडून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मायाला पण ते कळत असतं. माया याचाच फायदा उचलायचं ठरवते. सारंगला मायामध्ये जानकी दिसत असते. तर इथे ऋषिकेश जानकी रूममध्ये असतात. जानकी म्हणते, उद्याची सगळी तयारी होत आली आहे, आता थोडंफारच बाकी आहे. ऋषिकेश म्हणतो, जानकी उद्याचा सण साजरा करायचा आहे, पण पैसे कुठून आणायचे? जानकी आपल्या बांगड्या दाखवते. जानकी म्हणते, ह्या बांगड्या आहेत ना, या तुम्ही घ्या. ऋषिकेश म्हणतो, नाही ह्या जानकी, आधीच आपले सगळे दागिने चोरीला गेलेत, त्यात ह्या बांगड्या नको. जानकी म्हणते, हे राहू द्या, आईने मला दिलेले आहेत, तुम्ही गहाण ठेवा आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा सोडवून आणा. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते, डोळ्यात पाणी आणू नका, सण साजरा करायचा आहे. ऋषिकेश त्या बांगड्या गहाण ठेवायला जातो. तर दुसऱ्या दिवशी सुमित्रा तिळगुळाचे लाडू बनवत असते. जानकी तिच्याशी बोलायला येते, पण सुमित्राचा अबोला असतोच. जानकी सुमित्राला समजावते आणि ही सिच्युएशन का आली आहे, आईला समजून घ्या असं सगळं सांगते. सुमित्रा म्हणते, ठीक आहे, मी बोलते तुझ्याशी, पण जानकी चला आता लवकर तयारीला लागा. जानकी खुश होते आणि सुमित्राला मिठी मारते. जानकी म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही आईला इथे राहू दिलं. सुमित्रा म्हणते, जानकी सण आहे म्हणून फक्त एकच दिवस राहू देते, दुसरा दिवस उगवला की निघून जायचं तुझ्या आईने. जानकीला खूप वाईट वाटतं. ती देवाकडे घरात जे काही चालू आहे त्यासाठी प्रार्थना करते. तर इथे ओवी माया सारंग पतंग उडवण्यासाठी वरती येतात. माया गोडगोड बोलून सारंगकडून सगळं काढून घेते. सारंगचा नेमका प्लॅन काय आहे, घरातल्यांचा प्लॅन काय आहे हे सगळं जाणून घेते. आणि सारंग खाली गेल्यावरती ओवीच्या मनात जानकीविषयी विष कालवते. माया थोड्या वेळाने खाली जाते आणि लताने जे जानकीसाठी दागिने बनवलेत ते हलव्याचे दागिने तोडून टाकते. तर थोड्या वेळाने हळदी कुंकवासाठी बायका आलेल्या असतात. जानकी सगळ्यांसाठी एक छान खेळ अरेंज करते. सगळे विचारतात, जानकी काय गेम आहे? जानकी म्हणते, आता तुम्ही सगळ्यांनी आपली आई आणि आपली सासू यांच्याबद्दल भरभरून बोलायचं आहे. सगळे आपल्या आईबद्दल भरभरून बोलतात आणि जानकी आई सासू या दोघींचं कौतुक करून त्या दोघींबद्दल खूप बोलते. थोड्या वेळाने जानकीसाठी दागिने जे बनवलेत ते अवंतिका दागिने आणायला सांगते. अवंतिका ते दागिने खाली घेऊन येते आणि जानकीला म्हणते, वहिनी अहो बघा ना, हे दागिने तोडलेत कोणीतरी. सुमित्रा म्हणते, एवढे छान दागिने होते, कोणी तोडले असतील? लता म्हणते, मला माहिती ना कोणी तोडले असतील, त्या व्यक्तीने तोडले असतील ज्याला मी इथे नकोय. सुमित्रा तू तोडलेस ना दागिने? हलव्याचे दागिने तुटले यावरून सुमित्रा लता यांच्यामध्ये जोरदार भांडणं होतात. सोसायटीतल्या बायका सगळं बघत असतात. जानकी सगळ्यांना जायला सांगते आणि मायाला हा सगळा तमाशा बघून खूप मजा येते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.